राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्यामुळे आज आपण हा मोर्चा काढतोय. ज्यांच्यामुळे तुम्हाला मला लढण्याची ताकद मिळाली ते भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, त्याशिवाय तो बंड करून उठणार नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला ज्यांनी बंडाची जाणीव करून दिली आणि इथली न्याय व्यवस्था काही काळची रखेल झाली. माझ्या मागण्या मी मागू कोणाकडं, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली हे सांगण्याचं सामर्थ्य फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखनातून केलं. जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी हा संदेश ज्या महामानवाने दिला ते आपले आदर्श क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांना आणि त्यांच्यासह सर्वच महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आपले सगळेजण अत्यंत ताकदीने आणि आक्रमकतेने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. आज बहुजनांची लेकरं शाळेत गेली पाहिजे म्हणून शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्थेचं जाळं उभं केलं ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि राज्याचे माजी पाणी पुरवठा, स्वच्छता आणि पालकमंत्री आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब या ठिकाणी आवर्जून उभं राहिले. त्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, लहुजी पॅंथर सेनेच्या वतीने आणि आपल्या सर्व मातंग बांधवांच्या वतीने आपण जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाची पहिली मागणी काय? साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय, गेली 10-15 वर्ष मातंग समाज रस्त्यावर उतरून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून मागणी करतोय. कोणताही मोर्चा नाही, कोणताही आंदोलन नाही, तरी तुम्ही सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार देता, तरी तुम्ही लता मंगेशकरांना भारतरत्न पुरस्कार देता. अरे ज्या अण्णाभाऊ साठेने 1960 साली देशाच्या सीमा ओलांडून रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि रशियामध्ये मराठीतून पोवाडा गात असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगतात, अरे रशियातल्या लोकांनो, मराठीतून तुम्हाला हा पोवाडा ऐकावा लागतोय, मराठीतून तुम्हाला माझं भाषा ऐकावं लागतं. ह्याच्यापेक्षा मोठं पण हे मराठी भाषेसाठी कोणता गौरव असू शकतो हे अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये. आणि त्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून जर आम्हाला सातत्यानं रस्त्यावर उतरावं लागत असेल तर माझी या ठिकाणच्या मातंग समाजाला विनंती आहे, अरे त्या सरकारवरती आणि आम्हाला गरज नाही तुमची. या पुढच्या काळामध्ये मातंग समाजाच्या वस्तीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल, जिथं फोटो असेल, या पुढच्या काळामध्ये भारतरत्न नाही, विश्वरत्न, महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून आम्ही लिहायला सुरुवात करू आणि आम्ही जाहीर करू की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न नाही, जगाला त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून पदवी दिलेली आहे. आणि म्हणून क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवेंची लेकरं म्हणून या पुढच्या काळामध्ये आपणच अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख करत असताना भारतरत्न सोडच विश्वरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे हा उल्लेख या काळामध्ये आपण करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. मित्रांनो, आज प्रामुख्याने मातंग समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हा मोर्चा आपण आयोजित केला आहे. लहुजी पॅंथर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा मोर्चा आपण आयोजित केला आहे. मोर्चातील आमची पहिली मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. ज्यांचं साहित्य संपूर्ण विश्वात आज देखील गौरवानं नावाजलं जातं अशा महामानवाला अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा ही आमच्या मातंग समाजाची मागणी आहे.
आमची दुसरी मागणी आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे अ ब क वर्गीकरण आहे ते तात्काळ करण्यात यावे. तिसरी मागणी आहे की वस्ताद लहुजी साळवे यांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं. चौथी मागणी आहे की जो अवैध वाळू उपसा आहे जो मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि घरकुलधारक वंचित आहेत. मी मंत्री साहेबांना सांगू इच्छितो की साहेब, आम्ही गुन्हे दाखल करून घेतलेत घरकुलधारकांना वाळू द्या म्हणून, पण संपूर्णपणे घरकुलधारकांना वाळू न देता सर्वात मोठ्या प्रमाणात अवैध 100 टिप्पर एका जागेवरून काढण्याचं नियोजन या सांगोला तालुक्यामध्ये चालू आहे. ही घरकुलधारकांना वाळू द्यावी ही आमचा चौथा मुद्दा आहे. त्याच्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याच्या जाचक रद्द व्हाव्यात आणि मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं, अशा प्रकारच्या विविध मागण्यासाठी आज आम्ही मोर्चा या ठिकाणी मातंग समाजाचा घेऊन आलो आहोत. हा मोर्चा निघू नये म्हणून भैयासाहेब, मोर्चा निघू नये म्हणून सोलापूर मधून फोन, मुंबई मधून फोन, अरे बाबा मोर्चा मातंग समाजाचा तुम्ही काढू नका. मी म्हटलं का, तर तुमच्या मागण्या ह्या न्यायिक नाहीत. मी म्हटलं न्यायिक आहेत का नाहीत तुम्ही कोण ठरवणार? सुप्रीम कोर्ट मोठं का तुम्ही मोठं? तर याच्यामधून वेगळा मेसेज समाजात आला असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मोर्चा काढू नये असे त्यांचं. मग मी म्हटलं काही झाले तरी मोर्चा हा निघणार म्हटलं. मग तिकडून ते नेता म्हटलं की मग गुन्हा दाखल होईल. मी म्हटलं गुन्हा का? माझा काय वाळूचा धंदा आहे का? माझं काय 2 नंबर आहे का? मी काय गांजा विकतोय का? गुटखा विकतोय? धंदा का म्हणजे गुन्हा कशाचा? तर तो मंत्री म्हणजे तो म्हटला की आम्ही करू शकतो. मग मी म्हटलं ठीक आहे, मी पण मांग आहे म्हटलं, आणि मांगांचा इतिहास हा जगाच्या पाठीवर मांग जात ही सगळ्यात खुंकार जात आहे. आणि त्याला सांगितलं की कर, पण मी मोर्चा काढणार आहे कारण आपल्याला लहुजी वस्ताद साळवेंचा इतिहास आहे. आणि मातंग जरी असलो सोनं चांदी मिक्स केल्याशिवाय तयार होत नाही, पण मी 24 कॅरेटचा मांग आहे. मी झाड कोणाला सुद्धा देत नाही. आणि जातीसाठी आणि जातीच्या अस्तित्वासाठी मरण्याची सुद्धा आमची तयारी आहे. ही गुन्हा जर माझ्यावर दाखल होऊन माझ्या जातीला न्याय मिळत असेल तर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करून माझी मरणाची सुद्धा तयारी माझ्या जातीसाठी आज